दिंडोरीत एस ॲपल पब्लिक स्कूलची नवी इमारत उद्घाटन, मंत्री झिरवाळ यांच्या हस्ते शाळा उद्घाटन, विद्यार्थ्यांचा गॅदरिंग कार्यक्रम। दिंडोरी तालुक्यातील वरखेडा रोड कादवा कारखाना परिसरात एस ॲपल पब्लिक स्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी 27 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले। महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले। या सोहळ्याला कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, माजी सरपंच दत्तू गटकळ, सरपंच राजेंद्र उपाडे, दत्तात्रय बच्छाव, राजेंद्र पाटील, विष्णुपंत पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री जगदेव शिंदे आणि सौ मंदा शिंदे यांनी मान्यवरांचे स्वागत केलं। यावेळी शाळेचे दिग्दर्शक सुहास शिंदे, चेअरमन कीर्ती शिंदे, प्राचार्य रेश्मा पाठे यांच्यासह शिक्षकवृंद, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेला गॅदरिंग आणि नृत्य कार्यक्रम हा विशेष आकर्षण ठरला। विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सर्वांनी कौतुक केलं। विश्वास व आपुलकी जपणारी शाळा या संकल्पनेतून सुरू झालेल्या या शाळेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। सत्य परिस्थिती पाहता ते त्यांनी तसं बनवलंय, पूर्ण शब्दानं शब्द त्यांनी त्यांच्या अक्षरात लिहिले। ते जेव्हा माझ्याकडे आले, मी एका म्हणजे शेती कामात थोडासा बिझी होतो। उत्तम स्क्रिप्ट होतं मित्रांनो, जे तुम्ही आता पाहिलंच। आणि नशीब अशा स्क्रिप्टला मला माझा आवाज देण्याची संधी मिळाली। एवढंच नाही तर मी माझ्या टीमला जेव्हा मी ते संपूर्ण स्क्रिप्ट समजवलं, तर माझी संपूर्ण टीम त्या स्क्रिप्टसाठी ऑडिओ द्यायला तयार झाली आणि तो संपूर्ण ऑडिओ क्लिप आम्हीच रेडी केला। तर अतिशय उत्कृष्ट अशी डायलॉगबाजी त्यांनी त्या ठिकाणी केली होती। आणि मी आल्यापासून बघतोय जवळजवळ 7 ते 8 कार्यक्रम झाले आणि प्रत्येक कार्यक्रमाला एवढे म्हणजे लहान मुलं सांभाळणं वाटतं तितकं सोपं नाही। आज तुमच्या प्रत्येकाच्या घरात एकच लहान मुलं आहे, तर तुमचा दम होत असेल प्रत्येकाचा। इथं स्कूलमध्ये मॅडमची धावपळ पाहतोय मी। प्रत्येक पोराकडून हे सगळ्या गोष्टी करून घेणं वाटतं तितकं सोपं नाही, सत्य परिस्थिती आहे। तर शेतकऱ्यांनी एका पिकावर अवलंबून न राहता मिश्र शेतीकडे वळालं पाहिजे, असं यांनी या स्क्रिप्टच्या माध्यमातून मेसेज दिलाय। आणि मला तरी वाटतो की तो 100% योग्य आहे। शेतकऱ्यांनी मिश्र शेती केलीच पाहिजे किंवा वेगवेगळे काहीतरी व्यवसाय हे केलेच पाहिजे। नुसतं शेतीवर अवलंबून न राहता अनेक इन्कम स्रोत कसे होतील याचा विचार 100% केला पाहिजे। तर एस पब्लिक स्कूलचे खूप खूप आभार की समाजात या असे काहीतरी वेगळं मोटिवेट करायचे प्रयत्न यांनी केले आणि फर्स्ट टाइम असं काहीतरी स्क्रिप्ट झाले जे की आपण स्वतः बघितलंय, अनुभवलंय। पुन्हा एकदा एस पब्लिक स्कूलचे आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। आता मला वाटायचा हा कार्यक्रम होणार आहे तरी कुठं, कारण पुढं किती मोठा पॅसेज आहे हे काही समजत नव्हतं। पूर्ण त्यांनी तो रस्ताच ब्लॉक केला होता, पण ज्या वेळेला तो पडदा बाजूला केला तेव्हा खरा रूप त्या ठिकाणी त्या इमारतीचं दिसलं। अशी अद्यावत सुसज्ज अशी इमारत त्या ठिकाणी त्याची शहराला लाजवेल अशा पद्धतीनं या ठिकाणी इमारतीची बांधणी त्या ठिकाणी केलेली आहे। आता बागा छाटल्यात म्हणून नसत तर जेव्हा आता फूट होईल आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मला वाटतंय हे फार्म हाऊस आहे का काय। आता फार्म हाऊस आपल्याला अजून निवड ऐकून आहोत, आपला काही व्यवस्थित असा संबंध फार्म हाऊसचा आला नाही, पण फार्म हाऊस म्हणजे स्वर्ग। आणि अशी स्वर्गासारखी इमारत त्या ठिकाणी त्यांनी उभी केलेली आहे, ती आपल्या भरोशावर त्या ठिकाणी केलेली आहे। पण मी सरांना विचारलं किती वर्ष झाले, 4 वर्ष झाले। 4 वर्षात आज त्यांचे किती प्लस 400 प्लस मुलं आहेत। निश्चितच भविष्यात तुम्हाला ही जागा कमी पडेल असं मला वाटतं। निश्चित तुम्हाला व्यक्त करतो। हे छोटस लावलेलं रोपट याचं वटवृक्षात रूपांतर व्हावं, हो वटवृक्षासारखं ते पुढं चालत राहावं का, जेणेकरून ही पंचवटी, ही मातेरवाडीतली पंचवटी, शिक्षणातली पंचवटी निर्माण होईल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो। आणि कीर्तीताई तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि कीर्तीताईंचे सासू सासरे, शिंदे सरांचे आई वडील यांना पासून मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। धन्यवाद।
कंडिशनची स्क्रिप्ट होता म्हणजे आता डायरेक्ट डोळ्यात पाणी यायला लागलं का मागून सोनं कसं गाण ठेवलं काय काय परिस्थितीतून हीच तयार झालंय आणि सगळ्यांना माहिती आहे का ही स्थिती प्रत्येकाच्या घरात येऊन गेलेली आहे. आज थोडे दिवस बदललेले, या वर्षी प्रत्येकाकडे माल नव्हता, ज्यांच्याकडे माल होता त्यांना पैसे झाले, पण ज्यांच्याकडे माल नव्हता त्यांना माहिती आहे काय परिस्थिती आहे काय नाही, किती पावडरचं बिल आहे, किती काय आहे, किती द्यायचे किती घ्यायचे. त्याच्यामुळं सगळ्यांनी आता सरांनी जी मेहनत घेतली नाही अति म्हणजे डायरेक्ट तिला शब्दच नाही सांगायला. आता सरांनी मला आधीच सांगितलं होतं का जर तुम्ही हे स्किट पाहिलं ना तर तुम्ही पुढच्या वर्षी स्वतःहून मला 1000 रुपये द्याल गॅदरिंगची फी. आता असा विषय आहे, द्राक्ष म्हटलं का क्वालिटीचा विषय येतो आणि क्वालिटीचा विषय आला का दिंडोरी तालुक्याचं नाव येतं, दिंडोरी तालुक्याचं नाव आलं का बोपेगाव, सोनजा, मोरखेडा, खेडगाव हा परिसर येतो. तसंच जेव्हा ऍपल पब्लिक स्कूलचं नाव येतं ना तेव्हा पण क्वालिटीचा विषय येतो. ऍपल पब्लिक स्कूल खूप आहे पण SS ऍपल पब्लिक स्कूल एकच आहे आणि एकदम क्वालिटी आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या स्कूलमध्ये पुढच्या वर्षी आता हे असं झालंय याच्यापेक्षा भारी कसं होईल. आणि सरांना आता विनंती आहे का तुम्ही 750 आम्हाला एवढं सगळे म्हणजे राजस्थान, गोवा विवा एवढं सगळं फिरवून आणलंय, आता पालकांसाठी काहीतरी विचार करावा आता. धन्यवाद.